तर हाय फ्रेंड्स, तुमचं ऋषालीच्या किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंडा तवा मसाला। असा झणझणीत आणि चमचमीत खूप कमी साहित्यात तयार होणारा अंडा मसाला आपण बनवणार आहोत। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंडा तवा मसाला। तर सुरुवात करूया। हे मी 4 अंडी घेतलेली आहे। हे अद्रक, लसूण, एक मिरची, टोमॅटो घेतलेले आहे। हे आपण मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहोत। आणि हे कांदा आणि टोमॅटो घेतलेले आहे फाईन चॉप करून। तर आपण आता सुरुवात करून घेऊया। तर बघा, मी त्यामध्ये आता 2 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहे। आता आपण त्यामध्ये 2 विलायची आणि 1 तेजपत्ता आहे, तो मी मोडून घेतलेला आहे, टाकून घेऊया। आता मी हा एक मोठ्या आकाराचा कांदा फाईन चॉप करून घेतला आहे, आपण आता तो टाकून घेऊया। कांदा परतून होतोपर्यंत आपण अंडी यामध्ये थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आता आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि अर्धा टीस्पून थोडी मिरची पावडर टाकून घेऊया आणि अर्धा टीस्पून आपण मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये। तर मी ह्या अंडी सोलून घेतली आहे, पहिली उकडून घेतली आणि मग आता सोलून घेतली आहे। मी जे 4 अंडी आहेत त्याचे अर्धे अर्धे भाग करून घेतले आहे। आपण आता ते यामध्ये फ्राय करून घेऊया। आता आपण हे चांगले फ्राय करून घेऊया। हा कांदा असा गोल्डन फ्राय झालेला आहे। आता आपण त्यामध्ये वाटण केलेला हा मसाला त्यामध्ये टाकून घेऊया। आता हे आपण आता चांगलं परतून घेऊया। अशी आपली अंडी चांगली आपण फ्राय करून घेतली आहे, ते आता आपण काढून घेऊया। तर बघा, आता आपला हा मसाला चांगला परतून झाला आहे। आपण त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकून घेऊया। आपल्याला शिजवायचा नाहीये, हा आपण असाच थोडासा ठेवणार आहे, अर्धा कच्चा, म्हणजे तो खाण्यामध्ये चांगला लागतो। आता आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूया, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया, अर्धा चमचा आपण त्यामध्ये हा गरम मसाला टाकून घेऊया, अर्धा मसाला आपण त्यामध्ये हा चिकन मसाला टाकून घेऊया। आपण हे चांगलं परतून घेऊया। आपण आता हा मसाला छान असा परतून घेतला आहे, त्याला तेल सुटेपर्यंत। आता आपण ही परतलेली अंडी त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये चांगली परतून घेऊया। त्याला मसाला चांगला असा कोट करून घेऊया। आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याला सर्व करून घेऊया। तर बघा, असा आपला अंडा तवा मसाला तयार आहे। त्यासोबत मी अंडा करी बनवलेली आहे, भाकरी। तर तुम्ही ही भाकरी सोबत, भातासोबत पण खाऊ शकता। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।